इयत्ता 9वी विषय मराठी स्वाध्याय. आपण पाहूया वर्ग 9वीचा स्वाध्याय पाठ 7वा दुपार. लेखक आहे राजू बर्वे. प्रश्न पहिला, आकृतिबंध पूर्ण करा. नंबर 1, सकाळचे दृश्य. उत्तर आहे प्रसन्नतेने व उल्हासने भरलेले वातावरण. नंबर 2, दुपारचे दृश्य. उत्तर प्रखर तेजाने उजळलेला आसमंत. प्रश्न, रिकाम्या जागा भरा. सूर्याची धमकी. उत्तर आहे माझ्याकडे डोळे वटारून पाहिले तर डोळे जाळून टाकीन. नंबर 2, सूर्याचे प्रखर तेज. उत्तर सर्व पृथ्वीला दिपवून टाकते. प्रश्न, स्वमत किंवा अभिव्यक्ती लिहा. तुम्ही पाहिलेल्या दुपारचे वर्णन लिहा. उत्तर, आमची दुपार शांत असते. दुपारी मी शाळेतून येते, बाबा शेतातून काम करून येतात, हातपाय धुवून जेवायला बसते. आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसतो. जेवण झाल्यानंतर बराच वेळ बाबा शेतातल्या कामाविषयी बोलतात. आई स्वयंपाकघरात आवराआवर करते, आम्ही पण तिला मदत करू लागतो. बाबा अंगणातल्या वट्यावर झोपतात, आई चटई पसरून पहोडते. सर्व आराम करत असतात म्हणून टीव्ही बंद ठेवावी लागते. आम्ही मित्रमंडळी घराच्या मागच्या बाजूला जमतो आणि गोट्यांचा खेळ किंवा कधी पत्त्यांचा खेळ खेळतो. हे सर्व खेळ शांतपणे खेळतो, पण केव्हा तरी आवाज वाढतो. मग मोठी माणसे कुठून तरी ओरडून दम देतात. मग आम्ही सगळे शांत. केव्हा तरी मी 9वीत असल्याची आठवण कोणीतरी करून देते. मग खेळणं सोडून थोडा वेळ पुस्तक घेऊन अभ्यास करावा लागतो. अशी आमची मजेदार दुपार असते. नंबर 2, तुम्हाला जाणवलेले कष्टकऱ्यांचे मोठेपण सांगा. उत्तर, हातगाडीवाले व सायकल रिक्षावाले हे कष्टकरी आहे. किती सारे ओझे त्यांना वाहून न्यावे लागते, किती अंतर जावे लागते व किती कष्ट पडतील हे त्यांना माहीत नसते. पैसे बहुतेक वेळा तर कमीच मिळतात, तरी ते विश्रांतीची पर्वा करत नाही. पोट भरण्यासाठी धावत असतात. एक प्रकारे ते जीवनचक्र चालू ठेवण्यासाठी धडपडत असतात. हेच कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांबाबतीतही घडते. त्यांचंही काम कष्टाचे असते, पण त्यांच्या कामाचा वेळ ठरवलेला असतो. तरीही वेळ पाळण्यासाठी स्वतःचा आरामाचा, स्वास्थ्याचा त्याग करतात. ही त्यांची स्वतःच्या कामाविषयी निष्ठा असते. कष्टकऱ्यांच्या व कामगारांच्या निष्ठेमुळे हे जीवनचक्र चालू असते. माझ्या मते तर समाजाने त्यांचे आभारी राहायला पाहिजे. प्रश्न, माझी मे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्य लिहा. उत्तर, 8वी नंतर मे महिन्यापासून सक्तीने क्लास सुरू होते. त्यात तरीही आम्ही मित्र भांडण करून क्रिकेट खेळायला परवानगी मिळवतो. खेळताना धावा व घामाने आमची दुपार चिंब भिजून जाते. कधीकधी तर टीव्हीवर सिनेमा पाहण्यात दुपार जाते किंवा बाबांच्या लॅपटॉपवर गेम खेळण्यात जाते. पण हे किरकोळ झाले. क्रिकेट खालोखाल मे महिन्यातल्या दुपारचा आनंदोत्सव म्हणजे पार्टी, पिझ्झा, आईस्क्रीम, भेलपुरी पार्टी. कोणाचा तरी वाढदिवस असतो, कोणाला काहीतरी मिळते. खेळून खेळून भूकही लागलेली असते. अशा वेळी पार्टीज होते. मग काय, वर्गणी करून पार्टी करतो. ही दुपारची वेळ आम्हाला खूप आवडते.
मग नंतर कुणी आवाज येते, पुरे झाले आता, चला घरी, असे कोणी म्हणत नाही. मला नेहमी वाटते वर्षातून दोन तीनदा यावा, खूप मजा करायला मिळते. प्रश्न, तुम्हाला जाणवलेले संसाराचे चक्र स्पष्ट करा. उत्तर, निसर्गात ऋतूंचे चक्र असते, पाण्याचे चक्र असते, प्राणवायू, कार्बन डायऑक्साईड वायू यांचे चक्र असते. प्राणवायू, कार्बन डायऑक्साईड यांचे चक्र असते. तसेच मानवी जीवनाचे चक्र दिसून येते. बालपण व विद्यार्थी दशा ही पहिली अवस्था आहे. तरुणाची दुसरी अवस्था आणि या अवस्था पिढीनपिढी बदलत असतात. आता बाल्यावस्था असलेले मूल्ये पुढील पिढीत तरुण बनतात व त्याच व्यक्ती पुढील पिढीत वृद्ध होतात. यातील मधली पिढी ही तारुण्याची आहे. या पिढीत माणसे कीर्तिधर्ती असतात. त्यांचा कर्तबगारीवर कुटुंबाचा व समाजाची गाडी चालू असते. या टप्प्यात माणसे कामात गुंतलेली असतात. दुपार ही सुद्धा दिवसाची मधली म्हणजे तारुण्यावस्था असते. म्हणूनच समाजाच्या विकासाची, पालनपोषणाची सर्व कार्य या अवधीत चालू असतात. दुपार हे तारुण्याचे प्रतीक आहे. प्रश्न, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. दुपारचे मोठेपण सांगणारे उतार्यातील शब्द लिहा. उत्तर, कर्तृत्ववान, कामाची प्रेरणा देणारे, सृष्टीला कार्यरत असणारे, कर्तृत्वाच्या तेजाने तळपून टाकणारी, हितकर्ती, रक्षणकर्ता, हवेतील कीटक व जंतूंना नाश करणारी, उदास नसून उल्हास आहे, अचेतन नसून सचेतन आहे, कर्तृत्ववान ही कार्यरत ठेवणारी, वैभवाची वाट दाखवणारी आहे. वृद्ध माणसाचे चिंतन लिहा. उत्तर, आतापर्यंतच्या आयुष्यात काय कमावले, काय गमावले, स्वतः याचा विचार करतात. नंबर 2, स्वतःच्या भविष्याची चिंता करीत बसतात. प्रश्न, माहिती लिहा. नंबर 1, हातगाडीवाल्याचे दुपारचे जीवन. उत्तर, हातगाडीवाला म्हणजे हातगाडीवरून लोकांचे सामान वाहून नेणारा हमाल. यात खूप कष्ट असतात. दुपारपर्यंत बऱ्यापैकी कमाई झाली, उरलेल्या अवधीत चांगली कमाई होईल का, अशी चिंता करीत तो विश्रांती घेण्याच्या बेतात असतो. तेवढ्यात त्याला वर्दी मिळते. विश्रांतीची गरज असतानाही तो आळस झटकून गाडी ओढायला सिद्ध होतो. नंबर 2, सायकल रिक्षावाल्याची दुपार. उत्तर, सायकल रिक्षा तळपत्या उन्हात चालवून रिक्षावाला एखादी डुलकी घेण्याचा विचारात असतो, पण तेवढ्यात त्याला लांबची वर्दी मिळते. म्हणजे जास्त पैसे मिळणार म्हणून दमलेला शरीराची पर्वा न करता तो सायकल रिक्षा दामटतो. अशा प्रकारे सायकल रिक्षावाल्याची दुपार असते. नंबर 3, कारखान्यातील कामगारांची दुपार. उत्तर, कारखान्यात पहिल्या पाळीवरचे कामगार हजर होण्यासाठी सकाळीच उठतात. दिवसभर यंत्राशी झगडत काम करतात. त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज असते. कामावरून सुटल्यावर डोळ्यातील झापड दूर सारत धडपडत घरी पोचवतात. त्याचवेळी त्यांचे दुसर विश्रांती हवी असताना कामावर येतात. हे सुद्धा पोटासाठीच धावपळ करत असतात. प्रश्न, का ते लिहा.
नंबर 1. दुपार हातगाडीवाल्याचे सलाम करते. उत्तर: हातगाडीवाला हा कबाड कष्ट करणारा असतो. त्याच्या कामाचा वेळेत काही मर्यादा नसतात. किती वजन ओढायचे आणि किती अंतरपर्यंत ओढायचे याला काही मर्यादा नसते. पैसेही बरेच वेळा त्या मानाने कमीच मिळतात. त्यामुळे दुपारची विश्रांती झालेली नसतानाही तो कष्ट करायला तयारच असतो आणि जीवन चालू ठेवायला सिद्ध होतो. म्हणून दुपार त्याला सलाम करते. नंबर 2. दुपार सायकल रिक्षावाल्याला सलाम करते. उत्तर: सायकल रिक्षा आजही जिथे चालू आहे तो परिसर अत्यंत उकाड्याचा आहे. तळपत्या उन्हात सायकल रिक्षा चालवणे कोणालाही थकवणारे आहे. त्यांना दुपारी विश्रांतीची नितांत गरज असते. तरीही वर्दी मिळताच तो भर दुपारी सायकल चालवत चालवत निघतो. त्याची ही जीवनातील निष्ठाच असते. म्हणून त्याला दुपार सलाम करते. नंबर 3. दुपारला कारखान्यातील कामगारांविषयी कौतुक वाटते. उत्तर: कारण कारखान्यातील कामगार हे 3 पाड्यात काम करतात. सकाळीच कामावर हजर झालेले कामगार दुपारी घराकडे निघतो. त्याची झोप झालेली नसते. विश्रांतीसाठी तो अधीर झालेला असतो. त्याच्यानंतर दुसरे कामगार येतात. त्यांनाही खरे तर दुपारची विश्रांती पाहिजे असते, पण सतत कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती असते. म्हणून दुपारला कारखान्यातील कामगारांविषयी कौतुक वाटते. का ते लिहा. नंबर 1. शहरातल्या कार्यालयातील लेखनिकांचे व हिशेब तपासनिकांचे लक्ष भिंतीवरील घड्याळाकडे असते. उत्तर: कारण भूक लागलेली असते व डबा खायचा असतो म्हणून. नंबर 2. समोर नवीन काम येऊ नये अशी त्यांची इच्छा असते. उत्तर: कारण निवांतपणे जेवता यावे म्हणून. नंबर 3. जीवाभावाचा गप्पा मारतात. उत्तर: ताजेतवाने होण्यासाठी. नंबर 4. एकमेकांच्या डब्यातील पदार्थांची चव चाखत जेवतात. उत्तर: एकमेकांविषयी जिव्हाळा वाटतो म्हणून आणि विविध चवींचा आस्वाद मिळावा म्हणून. प्रश्न कोण ते लिहा. नंबर 1. दुपारला आनंद देणारा घटक. उत्तर: मधल्या सुट्टीत खेळणारी मुले. नंबर 2. दुपारच्या दृष्टीने 21व्या शतकातील श्रमजीवी. उत्तर: कार्यालयातील लेखनिक व हिशेब तपासनिक. नंबर 3. समोर काम येऊ नये असे वाटते ती वेळ. उत्तर: दुपार. नंबर 4. मानवी जीवनचक्रातील दुपार. उत्तर: तारुण्य. प्रश्न रिकाम्या जागा भरा. नंबर 1. कष्टकऱ्यांच्या दुपारचे वर्णन. उत्तर: खेडोपाडी गावे, सुस्वस्थता, घरकाम करणाऱ्या स्त्रिया घरकाम आटोपून थोड्या वेळासाठी डोळे मिटवून विसावतात. नंबर 2. वडाच्या झाडावरील पक्षी. उत्तर: किलबिलाट थांबवून सावलीत शानशी डुलकी घेत विश्रांती घेत. नंबर 3. शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी. उत्तर: मिळेल त्या वृक्षावर विश्रांती घेतात. नंबर 4. सकाळपासून दाणापाणी मिळवण्याचा प्रयत्न करणारे पक्षी. उत्तर: कुठे कुठे विश्रांती घेण्याचा प्रयत्नात असतात. नंबर 5. घराच्या आश्रयाने राहणारे कबुतरे. उत्तर: गुटुरगू थांबवून कुठंतरी घराच्या छपराच्या संधीत थोडी सैलतात.